श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे। तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे। आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका। उन्हाळा आला की आपल्या जीवनात एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पाणी प्यायचं पण कुठलं? फ्रीज मधलं थंडगार पाणी, माठातलं नैसर्गिक गार पाणी की उकळलेलं सुरक्षित पाणी? तर आज आपण शोध घेणार आहोत फक्त तहान भागवणाऱ्या नव्हे तर शरीर आणि आरोग्य जपणाऱ्या त्या पाण्याचा। फ्रीज मधून काढलेलं पाणी काही क्षणात शरीर थंड करतं, पण त्यामागे लपलेले धोक्यांचा आपण विचार करतो का? माठातलं पाणी थोडं थोडं प्याल तर शरीरावर जादू करतं, हे आपल्याला माहीत आहे का? किंवा उकळलेलं पाणी, हे तर आपल्या आजीबाईंचं गुपितच आहे, तर त्याचा फायदा काय? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे की उन्हाळ्यात आरोग्यासाठी योग्य असं कोणतं पाणी प्यावं। तर उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला वाटते की आपण थंड पाणी प्यायला पाहिजे। तुम्हीही जर हे थंड पाणी पिऊन चूक करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण थंड पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होतच नाही, उलट तुमच्या शरीरात उष्णता वाढते। शिवाय सतत ॲलर्जी होणं, शिंका येणं, घशाच्या समस्या होणं, अपचनाच्या समस्या होणं, अशा अनेक समस्या आपल्या पाठीमागे लागत असतात। आता बरेच जण म्हणतील की थंड पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कशी काय वाढेल? तर हेच मी तुम्हाला आता मेडिकली, सायंटिफिकली आणि आयुर्वेदिक दृष्ट्या समजावून सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की थंड पाणी पिल्यामुळे ह्या अशा समस्या होऊ शकतात किंवा झालेल्याही असतील काही लोकांना। आणि आपण मग असं म्हणतो की मी तर काही कुठलं केलं नाही, खाल्लं नाही, पिलं नाही, तरी मला ॲलर्जीची समस्या कशी निर्माण झाली? तर या समस्या का होतात तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे। मग आता बघूया, उन्हाळ्यात थंड पाणी प्यायचं की नाही प्यायचं, नॉर्मल पाणी प्यायचं की कोमट पाणी प्यायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही। उन्हाळा म्हटलं की आपण थंड पाणी पितो, ज्यामुळे आपल्याला वाटतं की आपलं तापमान कमी होईल किंवा शरीराचा होणारा जो दाब आहे तो कमी होईल। म्हणून आपण प्रवासात असो किंवा इतर ठिकाणी कुठे जात असू तर आपण थंडगार पाण्याची बॉटल घेतो आणि लगेच ते थंड पाणी पितो। तर या थंड पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी न होता उलट अनेक पटीने ही उष्णता वाढते। तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर आपल्या शरीराचं तापमान नॉर्मली 37 डिग्री सेल्सिअस असतं व वातावरणातील तापमान सुद्धा याच्याच आसपास थोडं ±4 to 5 डिग्री सेल्सिअस असतं। परंतु आपण जेव्हा बॉटलचं थंड पाणी पितो तेव्हा या थंड पाण्याचं तापमान आपल्या तापमानाच्या पेक्षा 15 ते 20 डिग्री सेल्सिअसने कमी असतं आणि आपण जे नॉर्मल पाणी पितो ते आपल्या शरीराच्या 4 ते 5 डिग्री सेल्सिअस कमी किंवा 4 ते 5 डिग्री सेल्सिअस जास्त असणं आवश्यक असतं। म्हणजे समजा आपल्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस आहे तर आपण जे पाणी प्यायचं आहे ते एकतर 32 ते 33 डिग्री सेल्सिअस किंवा 38 ते 39 डिग्री सेल्सिअसच असलं पाहिजे, तरच ते आपल्या शरीराला तात्काळ लागू होतो। पण आपण जेव्हा थंड पाण्याची बॉटल घेतो तेव्हा ह्या बॉटलमधलं पाणी पितो तेव्हा ह्या बॉटलमधल्या किंवा आपल्या फ्रीजमधल्या पाण्याचा बॉटलचं तापमान जे असतं ते म्हणजे 7 ते 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि कधी कधी तर 2 ते 3 डिग्री सेल्सिअस पर्यंतही थंड असतं। मग एवढं थंड पाणी आपण जेव्हा आपल्या शरीरात घेतो किंवा पितो तेव्हा ते आपल्या शरीराला त्याचा यूज होत नाही, वापरामध्ये येत नाही। तर ते वापरामध्ये केव्हा येणार आहे? जेव्हा ते आपल्या शरीराच्या तापमानाच्या थोड्याशा जवळ आल्यावर ते उपयोगात येत असतं आणि आपण हे खूप थंड पाणी पिलेलं असतो। मग हे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापर्यंत आणण्यासाठी आपल्या शरीरात परत उष्णता निर्माण होते आणि आपल्या शरीरातली उष्णता जी आहे ती आणखी वाढते, कमी होत नाही। तुम्ही हाही अनुभव घेतला असेल की थंडगार म्हणजे फ्रीजचं पाणी जर तुम्ही पिले असाल तर तुमच्या घशामध्ये कोरड पडते
का पडते ही कोरड? तर तुम्ही जे पाणी पिलेले आहात ते पाणी तुमच्या शरीराने तुमच्या वापरात आणलेलं नाहीये. ते केव्हा वापरात येणार आहे? तर आपल्या शरीराच्या तापमानाच्या जवळपास त्या पाण्याचं तापमान आलं की ते उपयोगात येणार आहे. आता ते 7 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी 32 ते 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत येण्यासाठी कालावधी तर नक्कीच खूप जाणार आहे आणि तुमच्या शरीरातलं तापमान सुद्धा त्या पटीत वाढणार आहे. तुमच्या शरीराची एनर्जी सुद्धा खूप खर्च होणार आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण जर थंड पाणी म्हणजेच फ्रीजमधलं पाणी पित असाल तर तुम्हाला याचा गंभीर परिणामाला सामोरं जाऊ लागू शकतं. एकतर हे थंड पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान, वातावरणाचं तापमान आणि ह्या थंड पाण्याचं तापमान याच्यात प्रचंड तफावत असते. त्यामुळे वातावरणाचं तापमान आणि शरीराचं तापमान यांचा जो समतोल साधण्याची आपल्या शरीराची जी क्षमता असते ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि मग कायमची ॲलर्जी म्हणजे सर्दी होणं, शिंका येणं ह्या कायमच्या मागे लागतात थंड पाणी पिल्यामुळे. आणि आपण असं म्हणतो की आपण कधीतरी थंड पाणी पिलेलं असतं, आपल्या लक्षात पण नसतं आणि मग आपण म्हणतो काय झालं, कोणती गोष्ट खाण्यात आली आणि ही ॲलर्जी, सर्दी माझ्या मागे लागली. तर त्याला हे प्रमुख कारण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला पचनाच्या सुद्धा विविध समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर शरीरात चरबी साठणं ही सुद्धा समस्या निर्माण होते. आणि आयुर्वेदानुसार जर आपल्या शरीराच्या तापमानाच्या +or- 2 or 3 डिग्री सेल्सिअस तापमानाचं जर पाणी पिलं नाही तर आपल्या शरीरामध्ये 100% वात आणि कफ हा दोष निर्माण होत असतो. म्हणून अशा लोकांना जास्त प्रमाणात सर्दी होणं, छातीत कफ साठणं अशा समस्या निर्माण होत असतात. म्हणून आपण हे फ्रीजमधलं थंड पाणी प्यायचं नाहीये. मग दुसरा प्रश्न म्हणजे आपण माठातलं पाणी पिऊ शकतो का? तर याचं उत्तर म्हणजे हो, 100% पिऊ शकतो. माठातल्या पाण्याचं जे तापमान आहे ते जर तुम्ही चेक केलं तर या माठातल्या पाण्याचं तापमान हे वातावरणातील तापमानाच्या फक्त 3 ते 4 डिग्री सेल्सिअस कमी असतं. म्हणजे समजा वातावरणातील तापमान जर 40 डिग्री सेल्सिअस असेल तर माठातलं पाणी हे 36 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. हे युनिव्हर्सल आहे. हे तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही माठातल्या पाण्याचं टेम्परेचर चेक करू शकता आणि म्हणून हे माठातलं पाणी पिण्यासाठी आयडियल पाणी असं मानलं जातं. म्हणूनच प्रेफरन्स जो आहे तो माठातल्या पाण्यालाच दिला पाहिजे. आणि म्हणजे माठामध्ये अशी नैसर्गिकच संरचना आहे की बाष्पीभवनामुळे ते पाणी थंड होत असतं. माठाच्या बाहेर पाणी पाझरत असतं आणि बाष्पीभवन होत असतं आणि त्यामुळेच माठातलं पाणी जे आहे ते थंड होतं आणि म्हणूनच हे आयडियल पाणी मानलं जातं. आणि ह्याहीपेक्षा उन्हातून आल्यानंतर तुम्ही कोमट नॉर्मल पाणीच आपण पिलं पाहिजे, कारण हे तात्काळ आपल्या शरीराला लागू होत असतं, तात्काळ आपल्या शरीरात ॲब्सॉर्ब होत असतं. प्रत्येक पेशीपर्यंत ते पाणी जातं आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी जे आपल्या शरीराचे नैसर्गिक प्रवृत्ती असते म्हणजे घाम येतो आणि घाम येऊन आपलं जे शरीर आहे ते कूल राहत असतं. उन्हाळ्यामध्ये ते लवकर होतं. म्हणून तुम्हाला जरी चांगलं वाटत असलं थंड पाणी म्हणजेच फ्रीजमधलं पाणी पिणं, तरी असं पाणी न पिता तुम्ही नॉर्मलच पाणी प्यायचं आहे किंवा कोमट जरी पाणी तुम्ही पिलं तरी चालेल, कारण ते लगेच तुमच्या शरीराला एक्सेप्ट होईल. जर तुम्ही फ्रीजमधलं पाणी पित असाल तर तुम्ही खरोखरच 10 वेळा विचार करायला पाहिजे. आणि ह्याच सर्व कारणांमुळे आपल्याला उन्हाळ्यात उन्हाळी लागते असं आपण म्हणत असतो. आणि जर तुम्ही हेच फ्रीजमधलं थंड पाणी पित असाल तर तुम्हाला 100% उन्हाळी लागण्याची शक्यता असते. तर याच पद्धतीने माठातलं किंवा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तर ही होती आजची माहिती की कुठलं पाणी उन्हाळ्यात प्यावं व कुठलं नाही प्यावं. तर मग आता तुम्हीच ठरवा, फ्रीजचं थंडगार पाणी, माठातलं पाणी की उकळवून घेतलेलं पाणी तुमच्यासाठी योग्य आहे. बस फक्त पाणी प्यायला विसरू नका. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचं
पाणी प्रेफर करतात। आणि हो, आरोग्य टिप्स आणि अशाच मस्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच, तोपर्यंत हायड्रेटेड रहा, ताजेतवाने रहा व आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।